अंजलीताई, अत्यंत धक्कादायक बाब समोर येते। ज्ञानेश्वरी मुंडे या सध्या पोलिसांच्या कार्यालयात तिथे गेल्या होत्या, न्याय मागण्यासाठी गेलेल्या, पण तिथे सुद्धा त्यांची अडवणूक झाली। आता त्यांनी विषप्राशन केल्याची अत्यंत धक्कादायक बाब समजते। त्यांना रुग्णालयात दाखल केलंय। नाही, मला तर अतिशय दुःख होतंय सगळं ऐकून की न्याय मागण्यासाठी लोकांना, आणि ते पण माझ्या नवऱ्याचा खून झाला आणि त्याला न्याय द्या हे सांगण्यासाठी ते गेले कित्येक महिने आपण स्वतः बघतोय की त्या लढतायत। आणि असं असून सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर आता लोकांनी म्हणजे त्यांच्याकडे काही मार्गच उरला नाहीये। खरं तर मला एसपींकडनं ही अपेक्षा नक्कीच नाहीये, कारण एसपी बरंच काही करतील असं मला वाटतंय, पण आत्ताच्या घटनेला हे होताना दिसत नाहीये। मी आता काही वेळातच त्यांच्याशी एकदा बोलून घेते आणि न्याय मात्र त्यांना नक्कीच मिळाला पाहिजे। आता त्यांना काही होऊ नये हीच एक वाटतंय, भीती वाटते की त्यांना आता काही होऊ नये, आणि त्यांची मुलं देखील अतिशय लहान आहेत। तर खरंच काय बोलावं कळत नाही अशा वेळेस, आणि परत तेच तेच स्टँडर्ड बोलणं आपल्याला जमत नाही, म्हणून दुःख होतं एवढंच म्हणू शकते। राग येतोय असंही वाटतंय, पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे लवकरात लवकर। जी अंजलीताई, आता जसं तुम्ही म्हणालात की संपर्क त्यांचा आणि तुमचा होता, यापूर्वी जेव्हा त्यांचा तुमचा संपर्क झाला होता तेव्हा त्यांनी याबाबत काही अशा पद्धतीने बोलणं केलं होतं? इतक्या टोकाचा निर्णय त्या घेतील असं त्यांच्या बोलण्यातून कुठे तुम्हाला जाणवलेलं? नाही, असा टोकाचा निर्णय घेतील असं कधीच वाटलं नाही। इनफॅक्ट मी आता म्हणूनच म्हटलं की मी एकदा एसपींशी बोलते, कारण मला एसपी नवनीत कावत यांच्याकडनं खरंच खूप अपेक्षा आहेत आणि ते बीडला बऱ्यापैकी बदलू शकतील अशी म्हणजे मला खरंच मनात नक्कीच आहे। आणि म्हणूनच वाटतंय की असं होऊ नये। आता काय एक्झॅक्टली चाललंय तिथे ते मी त्यांच्याशी बोलून नक्कीच आपल्या पुढे मांडते। बर अंजलीताई, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तरपणे बोललात यासाठी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्याशी बोलत होत्या। त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये बऱ्याचशा मुद्दे उपस्थित केलेले होते। आत्ताच्या क्षणाला आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मेहबूब शेखजी, अत्यंत धक्कादायक बाब ही समोर येते। ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केलंय, आपल्याला न्याय मिळावा याच्यासाठी इतकं टोकाचं पाऊल आज यांना उचलावं लागलंय। प्रचंड दुःख देणारी बाब आहे ही। शरद तर ही खूप दुःख देणारी नाही तर वेदना देणारी घटना। एखाद्या महिलेचा नवरा कुंकू पुसून जातं आणि न्याय मागण्यासाठी तिला जर पाऊल उचलावं लागत असेल तर मला वाटतं सरकारमध्ये कुठेतरी लाच शिल्लक असेल। सरकारनं तातडीने अटक केली पाहिजे। एकीकडे निवडणुकीच्या अगोदर जास्त म्हणत होत्या की आता स्वतःचं कुंकू पुसलंय म्हणून जर आत्महत्यापर्यंत जात असतील, न्याय त्यांना मिळत नसेल, आत्महत्या जनाची नाही मनाची थोडी जरी असेल, त्यांनी तातडीने याच्यावर पाहिजे। मला वाटतं महादेव मुंडेचे खून हा काय त्याच्या आरोपी काय का हा बळात गेले हे काय शोध टीम नाही, पण आरोपी निष्पन्न होता देखील मला वाटतं काय आरोपीला अटक करत नाही। जी अगदी जसं तुम्ही म्हणताय की या सगळ्या एकंदरीत तपास यंत्रणेमध्येच कुठेतरी सुसूत्रता आढळत नाही आणि त्याविषयीच दुःख व्यक्त करा असं वाटतंय। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर बोललात मेहबूब शेखजी यासाठी।